शरद पवार यांनी सुद्धा ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा संशयच व्यक्त केला। ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं काहींनी प्रेझेंटेशन केलेलं आहे असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला, मात्र सत्ता पैशांद्वारे निवडणूक यंत्रणाच हातात घेतली असा आरोप शरद पवार यांनी केलाय। मतदानाची शेवटची 2 तासांची आकडेवारी धक्कादायक आहे, तेव्हा इंडिया आघाडीने हा विषय हाती घ्यावा असा सल्ला शरद पवार यांनी आता दिलेला आहे। त्यामुळे ईव्हीएम संदर्भात आता शंका शरद पवार यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे। माझ्या हातात त्याचा पुरावा नाही। काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल। लक्षात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या लोकांची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही। त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही, पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं कायमापासून दिसतं।